आणि ह्या भागात विकासाच्या दृष्टीने जर चांगला उमेदवार कोणी असेल तर तो इम्रान डफेदारच आहे असं या सगळ्यांना वाटत आहे। आमच्या भागातला एकही माणूस मतदान करायला जाणार नाही। आमच्या उमेदवाराला तिकीट मिळायला पाहिजे। मग हे उमेद आम्हाला पाहिजे तरच आम्ही मत घालणार, नाही तर आम्ही मत घालणार नाही। कारंडे मळ्यात गल्ली नंबर 6 मध्ये आपण आहोत। या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमलेले आहेत। आपण यांच्याकडून जाणून घेऊया मतदानाचा कौल तुमचा कोणत्या बाजूने आहे। आमचा मतदानाचा कौल डफेदार यांच्या बाजूनेच आहे। त्यांनी आमचे उमेदवार त्यांनी कायमच आमच्या स्वरूपी आमच्या भागाला लाभायला पाहिजेत, कारण त्यांची आर्थिक मदत ही जनतेला आहे, सामाजिक कार्य त्यांचं जनतेला आहे। आम्हाला असं वाटतं की 2 किलोमीटर अंतरावर उमेदवार शोधण्यापेक्षा आमच्या शेजारी असलेला उमेदवार आम्हाला दिला पाहिजे। आम्हाला तेच पाहिजे। आमचा उमेदवार आमच्या भागातला पाहिजे, आमच्या जवळचा पाहिजे। आम्हाला लांब जायला होणार नाही आहे हां, आणि आम्हाला सगळ्या तर्फेने त्यांनी सुविधा करून द्यायला आहेत। मग हे उमेद आम्हाला पाहिजे तरच आम्ही मत घालणार, नाही तर आम्ही मत घालणार नाही। आमच्या भागातला एकही माणूस मतदान करायला जाणार नाही। आमच्या उमेदवाराला तिकीट मिळायला पाहिजे। आमचा उमेदवार आमच्या भागात या उभारायला पाहिजे। आमच्या सर्व महिलांचा, पुरुषांचा, आमच्या सर्व भागातल्या सर्व पुरुष महिला जे काय ते असतील त्यांना आमचा सर्वचा त्यांना पाठिंबा आम्ही देणार आहे आणि आमचा उमेदवार आम्हाला मिळाला पाहिजे। तर या ठिकाणी इम्रान डफेदार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी इथं आहे। अजून मतदानाचा कौल इथं काय दिसत नाही। इम्रान डफेदार यांना उमेदवारी मिळावी अशी या नागरिकांची मान्य आहे। आपण पुरुषांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल। इम्रान डफेदारची आपल्याला हवेशा आहे। आता इम्रान आता नाही म्हटलं की वर्ष 1.5 वर्ष झालं इथं गल्लीने प्रत्येक गल्लीसनी काम करायला लागलेलं आहे, म्हणताना आम्हाला ते उमेदवार पाहिजे। होय आम्हाला ते सहकार्य करत आहे सारखी वरचेवर, त्यामुळे आम्हाला ते उमेदवार पाहिजे आहे। आम्हाला तेवढंच पाहिजे। करंडेमळा या भागात सर्व नागरिक जमले असून त्यांची एकच मागणी आहे की उमेदवारी ही इम्रान डफेदार यांना मिळावी, कारण ह्या भागात विकासाच्या दृष्टीने जर चांगला उमेदवार कोणी असेल तर तो इम्रान डफेदारच आहे असं या सगळ्यांना वाटत आहे। कारण ते विकास म्हणजे कसा व्हावा, सगळ्यांच्या नागरिकांचे प्रश्न सुटतील ह्या दृष्टीने ह्या सगळ्या विचार करत असून इम्रान डफेदार यांना तिकीट मिळावे व त्यांनी उमेदवारी ही त्यांना मिळावी अशी ह्या सगळ्यांची इच्छा आहे। तर कारंडे मळ्यात मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक जमले आहेत। ते म्हणतात की इम्रान डफेदार यांना उमेदवारी मिळावी। इम्रान डफेदार यांच्या उमेदवारीवरून सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी उमेदवारी मागितली आहे, मात्र त्यांच्या उमेदवारीवर काहीशी शंका निर्माण झालेली आहे आणि त्याचमुळे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून इम्रान डफेदार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून करत आहेत। कॅमेरामन रसूल जमादारसह मी विनायक कलढोणे।